जो संस्कारी समाज होता तो समाज घडला पाहिजे असं मला वाटते. कारण समाजाची स्थिती पाहिली, इमोशनली स्टेबिलिटी जोपर्यंत समाजात येणार नाही तोपर्यंत समाजामध्ये अस्वस्थ वातावरण निर्माण होते. आणि समाजामध्ये जर भावनिक परिपक्वता त्या समाजामध्ये तुम्हाला आणायचं असेल तर आम्हा तुम्हाला या देशामध्ये या राज्यामध्ये काम करावं लागेल. कला ही माणसाला प्रज्ञा, करुणा, प्रेम, समता, बंधुभाव हे शिकवते. मनुष्याने बुद्धिनिष्ठ राहावे, समानतेची वागणूक द्यावे आणि सर्वांवर प्रेम करावे ही कला शिकवते. लोककला सेवा मंडळाच्या शब्दात कला आणि सेवा हा शब्द आहे. कला बी आहे आणि सेवा बी आहे. कलेसारखा मोठा धर्म या जगामध्ये कोणताच नाही असं मला वाटते. कारण अनेक धर्माचा अभ्यास केला मी या जगातल्या. ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला, हिंदू धर्माचा केला, मुस्लिम धर्माचा केला, सर्व धर्माचा अभ्यास केला, पण कलेपेक्षा मोठा धर्म माझ्या मतानुसार तरी मला दिसला नाही. कला हा वास्तविक धर्म आहे. कला ही जीवन जगण्याची तत्वप्रणाली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टी आपल्याला अनुभवता येत नाही, लोककला सेवा मंडळाच्या विचाराची रचना, त्या विचाराची उभारणी काल्पनिकतेवर आधारित झाली नाही तर ते वास्तविकतेवर आधारित झाले. आज तुम्ही या देशात समाजामधलं जर वातावरण पाहिलं तर साधू आणि पंडिताकडे लोक हे महिला मंडळी, तुम्हाला सांगतो महिला मंडळी साधू आणि भोंदू पंडिताकडे जाऊन आकर्षित होतात. हे सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. आणि अंधश्रद्धा आणि श्रद्धेचा फरक आहे. अंधश्रद्धा आणि श्रद्धेचा फरक आहे. अंधश्रद्धा म्हणजे काल्पनिक, जिथं काही दिसत नाही अशा ठिकाणी विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा. आणि श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे भक्ती, श्रद्धा म्हणजे भाव, श्रद्धा म्हणजे विचार. जे माणसाला दिसते, जे दिसते ते सत्य आहे आणि ते दिसत नाही ते सर्व असत्य आहे. आणि म्हणून मी नेहमी एक ते भजन तुम्हाला सांगतो का देव तुझा तुझ्यापाशी आहे, त्याला पुजायचं सुचणार नाही, ज्ञानदृष्टीने पाहिल्याशिवाय चष्मा लावल्याने दिसणार नाही.